हाय. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. आणि आज आपण लक्ष्मी पूजेचं मेडिटेशन करणार आहोत. त्याच्यापूर्वी जस्ट एक थॉट देते मी. तो असा आहे की आपण लक्ष्मीला कायम वेलकम म्हणतो, परंतु आपल्या मनामध्ये कधीही थॉट प्रोसेस ही पॉझिटिव्ह नसते की असं घडेल, किंवा असा विश्वास नसतो की हे होईल का. वी आर ऑलवेज हॅव्हिंग स्ट्रेस और एन्झायटी अबाउट द रिझल्ट्स दॅट वी आर इन दॅट वी वी आर पुटिंग इन एफर्ट्स. असं म्हणजे आपण एफर्ट्स टाकतो एखाद्या रिवॉर्डसाठी, आणि ते मिळेल की नाही या टेन्शनमध्ये, या एन्झायटीमध्ये आपण सतत असतो. आणि त्यामुळे बेसिकली जरी लक्ष्मी आपल्याकडे आली तरी सुद्धा आपल्याला आजार पण ती सोबत घेऊन येते बऱ्याच वेळा, किंवा ॲडेड टेन्शन्स घेऊन येते, असा अनुभव आपल्याला येतो. व्हॉट इज लक्ष्मी बेसिकली? आपण लक्ष्मी पूजा करतोय, तर लक्ष्मी पूजा करणे म्हणजे काय करायचं? तर बेसिकली सगळ्यात पहिलं म्हणजे लक्ष्मी म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस म्हणजे लक्ष्मी आहे. सो आपल्या मनामध्ये जी थॉट प्रोसेस चालू आहे तिला सगळ्यात पहिल्यांदा सकारात्मक बनवा. कसं बनवायचं सकारात्मक? तर एक सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, तो असा आहे: पूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न काम कामी. अर्थात माझ्या माझी इच्छा अ, हिला प्राधान्य न देता ब्रह्मांडाच्या इच्छेला प्राधान्य देणं, किंवा ब्रह्मांडाच्या इच्छेला आपल्या इच्छेच्या पुढे ठेवणं, म्हणजे अ, सकारात्मक विचार करणं किंवा सकारात्मक विचाराला प्राधान्य देणं आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा करायला पाहिजे. म्हणजे माझी गोष्ट झाली नाही यापेक्षा, जर का ही झाली नसेल त्याच्यामध्ये ब्रह्मांडाचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द what is the aim of ब्रह्मांड in not making my this wish fulfilled? हा विचार करणं म्हणजे आपली सकारात्मक थॉट प्रोसेस ठेवणं असं आहे. रादर दॅन मला हे मिळालं नाही मग मी नाराज होणार, मग मी ब्रह्मांडालाच नावं ठेवणार, आणि काही दिवसांनी रडत खडत पुन्हा ब्रह्मांडाचेच गोडवे गाणार. दॅट इज नॉट करेक्ट. तुमची थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह ठेवणं ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे जेव्हा आपण लक्ष्मी पूजा करतो तेव्हा. बिकॉज लक्ष्मी म्हणजे पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस हे आहे. आणि जर का आपली थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह झाली, तर मग असं होईल ना की आपली जी कर्म आहेत, जी आपण करतोय इतके दिवस, आपण बुद्धीचा वापर कशासाठी करतोय? केवळ आपल्या स्वार्थासाठी, केवळ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. तसं न करता बुद्धीचा उपयोग आपण ज्ञानासाठी करायला लागू. म्हणजे मी कोण आहे, माझा उद्देश काय आहे मनुष्य म्हणून जगण्याचा, किंवा आत्म्याचा उद्देश काय आहे, हा विचार करायला लागणं म्हणजे बुद्धीचा वापर हा ज्ञानकर्मासाठी करणं किंवा ज्ञानासाठी करणं, हे करायला लागू आपण. आणि ज्यावेळी हे घडेल त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण अ, लक्ष्मी पूजन करू शकू. आणि लक्ष्मीचा जो एक प्रॉस्परिटी आहे, भरभराट आहे, समृद्धी आहे, हिचा उपभोग सुद्धा घेऊ शकू. सो ऑन दिस नोट वी विल स्टार्ट विथ मेडिटेशन टुडे. सगळ्यांनी आरामात बसा. जस्ट क्लोज युअर आईज. डोळे बंद ठेवा. 5 ते 6 आरामदायक श्वास. श्वास घेताना बंद डोळ्यांनी तुमच्या हृदयाकडे बघत राहा. कीप गेझिंग ॲट युअर हार्ट.
नाव रिलॅक्स युअर फीट, लेग्स अँड थाईज. सगळे मसल सेल सोडून द्या तिथले पायाचे. आता तुमची पाठ रिलॅक्स करा, पाठीचे सगळे मसल्स रिलॅक्स होऊ देत. तुमचे हात, तळ हात, दंड, बाजू आणि खांदे रिलॅक्स होऊ देत. रिलॅक्स युअर नेक. तुमचं डोकं रिलॅक्स करा. तुमचा चेहरा आणि डोळे रिलॅक्स होऊ देत. व्हेरी गुड. आता तुमचं मन रिलॅक्स होऊ देत. मन रिलॅक्स होण्यासाठी मनात जे विचार उत्पन्न होत आहेत आणि फ्लो होत आहेत, ते सगळ्यांचा स्वीकार करा. अर्थात सगळ्या विचारांना ओके म्हणा. कुठलीही कंप्लेन त्याच्या पाठी ठेवू नका. एकच विश्वास ठेवा मनात, की जे जे घडतंय ते माझ्यासाठी करेक्ट आहे. तुमच्या मनाला कितीही नाही पटलं तरी सुद्धा हा विश्वास दृढ करा.
व्हेरी गुड. आता तुमचं मन केंद्रित करा तुमच्या नाकावरती. आणि तुमचं नाक पूर्णतः रिलॅक्स होऊ दे. नाकाचे सगळे मसल्स रिलॅक्स होऊ दे. Relax all the muscles of your nose. बंद डोळ्यांनी हृदयाकडे बघत रहा. विथ योर आंखें बंद है, बंद आंखों से हृदय की तरफ देखते रहे. अब जो सांस आप ले रहे हैं उसकी तरफ ध्यान दें. सांस लेते हुए नाक द्वारा सांस शरीर में प्रवेश कर रही है. सांस छोड़ते हुए नाक द्वारा सांस शरीर का त्याग कर रही है. सिर्फ इसके ऊपर आपको कंसंट्रेट करना है. बंद आंखों से हृदय की तरफ देखते रहना है. मध्ये दमल्यासारखं झालं तर 5-6 आरामदायक श्वास घ्या. आता लक्ष द्या की जो श्वास तुम्ही घेताय तो तुमच्या नाकाला कुठेही स्पर्श करीत नाही. जो सांस आप ले रहे हो वो आपके नाक को कहीं भी स्पर्श नहीं कर रहा है. इसके बारे में जागरूक हो जाइए.
हळूहळू याची जाणीव होऊ देत की जो श्वास तुम्ही घेताय तो श्वास नसून ती वाइब्रेशंस आहेत. जो सांस आप ले रहे हैं वो वाइब्रेशंस है, इसके बारे में जागरूक हो जाए। आणि ही व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरात प्रवेश करताय नाकातून, आणि प्रवेश करताना तुमच्या नाकाला स्पर्श सुद्धा करत नाहीयेत। याच्याकडे लक्ष द्या, बंद डोळ्यांनी हृदयाकडे बघत राहा। ही सगळी व्हायब्रेशन्स तुमच्या हृदयामध्ये आणि लंग्स मध्ये जात आहेत, त्याकडे लक्ष द्या। श्वास घेताना आता तुमचं मन केंद्रित करा तुमच्या दोन भोवयांच्या मध्ये। कल्पना करा ही व्हायब्रेशन्स, हा श्वास तुमच्या शरीरात प्रवेश करतो आहे, तुमच्या दोन भुवयांच्या मधून व्हायब्रेशन्स येत आहेत अवकाशातून, आणि ती सरळ प्रवेश करतायत तुमच्या शरीरात दोन भुवयांच्या मध्यभागी असलेल्या पॉइंट मधून। ही व्हायब्रेशन सुद्धा खाली तुमच्या हृदयात आणि लंग्स मध्ये जात आहेत। व्हेरी गुड। नाउ फील दीज व्हायब्रेशन्स फ्लोइंग इन युअर एंटायर बॉडी। तुमच्या संपूर्ण शरीरात व्हायब्रेशन्स प्रवाहित होत आहेत, त्याकडे लक्ष द्या। तुमचे तळहात, तुमचा चेहरा, कान, डोक्याचा मागचा भाग, मान,
वरच्या पाठीचा कणा, मधल्या पाठीचा कणा, खालच्या पाठीचा कणा, तुमची नाभी, तुमचे तळपाय, द सोल्स ऑफ युअर फीट, सगळीकडे व्हायब्रेशन्स प्रवाहित होत आहेत. त्याबद्दल सतर्क व्हा, सतर्क राहा. हळूहळू याची जाणीव होऊ देत की ही व्हायब्रेशन्स आजूबाजूच्या अवकाशाशी एकरूप होत आहेत. हळूहळू तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. बिकम अवेअर. हा श्वास ब्रह्मांडातून तुमच्या शरीरात प्रवेश करतोय आणि तुमच्या जीवनाला अर्थ देतोय. आता तुमचं मन केंद्रित करा पुन्हा एकदा दोन भुवयांच्या मध्ये. तुमची मागच्या 3-4 दिवसातली काही कर्म आठवा, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त, खूप अधिक प्रमाणामध्ये भावना विवश किंवा भावनांच्या आहारी गेला होतात. म्हणजे तुम्हाला खूप सुख मिळालं होतं किंवा खूप दुःख झालं होतं किंवा खूप त्रास झाला होता, खूप वाईट वाटलं होतं, खूप निराशा आली होती इत्यादी. आता स्वतःला विचारा, मी नाराज होण्यामागचं किंवा माझ्या क्रोधामागचा भाव काय होता? व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड इट? तिथे मत्सर होता का? जेलेसी होती का? म्हणजे तुलना होती का?
कारण तुलना, जेलसी हा अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची अपोजिट अलक्ष्मी ही असण्याचा पहिला सिम्पटम आहे. किंवा मला प्रूव्ह करायचंय हे सुद्धा तुलनेतच येतं. हा भाव असला तरी सुद्धा. आता जाणीवपूर्वक मनामध्ये बोला की याच्या पुढची जी माझी कर्म आहेत यामध्ये मी माझ्या इच्छेपेक्षा ब्रह्मांडाच्या इच्छेला जास्त प्राधान्य देईन. आय विल गिव्ह प्रायोरिटी टू ब्रह्मांडाच विश ओव्हर माय विशेस. कारण मी ब्रह्मांडाला शरण आले आहे. माझा हा विश्वास आहे की जे माझ्यासाठी ब्रह्मांड घडवतंय ते करेक्ट आहे. हळूहळू तुमचे दोन्ही हात छातीपाशी आणा. नमस्कार स्थितीमध्ये. आणि तुमच्या मधल्या बोटांच्या टोकांकडे बघत शांतपणे डोळे उघडा. धन्यवाद. And wish you all happy Lakshmi Pujan once again.